तर मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष झालो तर चोर ठरलो का असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केलाय। सख्या भावाच्या पोटीत जन्माला आलो ना असं देखील यावेळेला अजित पवार यांनी म्हटलं। तर भावाचा मुलगा असल्याने 4 वेळा उपमुख्यमंत्री झालात असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं। सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर पक्ष चांगला, आम्ही सगळे चांगलो। आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार, त्यांनी पक्ष चोरला। अरे चोरला, निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली, काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली, आम्ही आमची बाजू मांडली। त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप द्यायचा आहे तोच आमच्या बरोबर आहे। त्याच्यामध्ये असं का बदनामी करता, असं का चुकीचं सांगता? म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असता। आला असताना हे का तुमच्या सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना। हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो, हे तुम्ही भावनिक होऊ नका। जे काय 4 वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त आणि फक्त साहेबांमुळे मिळालं, हे निदान उपकार तर मनात ठेवा। इतका कृतज्ञ आणि परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं। मी तुमच्या भावाचाच मुलगा होतो ना। अरे तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास, तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं। तुम्ही त्यांच्या रक्ताचे नसले तरी रक्तातच होतात त्यांच्या, आणि म्हणूनच 91 साली तुम्ही खासदार झालात, 93 साली तुम्ही परत आमदार झालात, 93 साली सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालात, त्याच्यानंतर 99 सालापासून 2014 सालापर्यंत सर्व महत्वाची खाती तुमच्याकडे होती।